आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आज आम्ही आलो साऊथ गोवा फिरायला आणि आम्ही नाश्ता करून तर निघालो आणि आम्ही आता फर्स्ट पॉईंटला आलो डोना पॉलाला। तर इथे प्रत्येकी 50 रुपये एंट्री फी आहे आणि हे आहे त्याचं तिकीट काउंटर। तर हा आहे डोना पॉला बीच आणि इथे सिंगमची शूटिंग झाली होती। सिंगम खांबा तोडून धावत येऊन विलन लोकांना मारतो, ती शूटिंग इथेच कुठेतरी झाली होती। हा इथे ते बंद आहे वाटते। तर इथून डोना पॉलाचा चांगला व्ह्यू दिसतोय वरून। तर आम्ही आता आलोय सायन्स सेंटरला। इथे 30 रुपये एंट्री फी आहे, तिकीट काउंटर आहे। ते गार्डन आहे लहान मुलांना खेळण्यासाठी आणि मस्त गार्डन मध्ये कारंजे सुरू आहेत। हे आहे त्याचा एंट्रन्स। सायन्स सेंटरचा एंट्रन्स। तिथून आम्ही आता आत जातोय आणि आतमध्ये गेल्यावरच हा प्लॅस्टिकच्या बॉटल्सनी बनवलेला सिंह आहेत त्यांच्या लॉबीमध्ये आणि वेगवेगळे प्रयोग त्यांनी इथे ठेवले आहेत। सायन्स सेंटरच्या या भागात भूगोलाबद्दल संपूर्ण माहिती मिळते। त्या सायन्स सेंटरमधला हा प्रयोग आम्हाला सर्वात जास्त आवडला। तर आता आपण आलोय मिरामार बीचला। मिरामार बीचला असेल तर घ्या। मिरामार बीचला ही झाडं आणि मस्त दिसतात। आमची संध्याकाळी ट्रेन असल्यामुळे आम्ही हा बीच दुपारीच कवर केला आणि त्यामुळे भर उन्हात आम्ही या बीचला आलो आहे। पण तुम्ही जर संध्याकाळी आलात तर हा बीच फारच सुंदर दिसतो। त्या बाजूला ते आपण राहिलेलो ठिकाण कॅन्डोलिन ते खाली सफेद दिसते का बैठक कौलारू, ते पण गेले। ते पण आगवाडा फोर्ट बघितलं कालचा? हो, ते एकदम टोकाला ना। मला वाटलं ते वाघाच्यावर ते बीचचं। तर आता आम्ही आलो पणजीच्या चर्चला, जे की खूप फेमस आहे आणि खूपशा चित्रपटांमध्ये तुम्ही हा चर्च पाहिला असेल। तिथे आतमध्ये एंट्री नव्हती पण बाहेरच सगळे फोटो काढत होते। तर आता आम्ही आलो आहे चर्चच्याच बाजूला हे पणजीचं मार्केट आहे, जिथे ड्रायफ्रूट्सची दुकानं आहेत लाईनीत आणि इतरही दुकानं आहेत, पण ती काही बंद दिसत आहेत। काय माहिती आज रविवार आहे त्यामुळे किंवा दुपार असल्यामुळे ती बंद असतील। तर इथेच एक महिला बचत गटाचा गृहउद्योग आहे, तर तिथून आम्ही मसाले घेतो, तो सुद्धा आता बंद होता। ते दुकान आहेत लाईनीत।
तर आता आम्ही आलो आहे फॉन्टेनस एरियामध्ये. इथे वेगवेगळ्या कलर्सची घरं आहेत, पण इथे खूपशा ठिकाणी फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे. हा, आता आम्ही आलो आहे ओल्ड गोव्यातल्या चर्चला. हे पण खूप फेमस आहे. इथे या गोष्टी आतमध्ये न्यायला अलाउड नाही आहेत. गोळ्या घे मग जाऊया. तर चर्चच्या बाहेरचा परिसरसुद्धा खूप मोठा आहे. तिथे ही मोठी मोठी झाडं आहेत आणि इथेच साईडला बसायला बेंच ठेवले आहेत. ते चर्चच्या समोरच एक म्युझियम आहे. म्युझियम दिसायला भारी, आतमध्ये काय माहिती. आमच्याकडे वेळ कमी असल्यामुळे आम्ही आतमध्ये गेलो नाही, कारण की आम्हाला अजून 1-2 पॉईंट कवर करायचे होते. इथला आजूबाजूचा परिसरसुद्धा फारच सुंदर आहे. तर आता आपण चाललोय मंगेशी टेम्पल बघायला, आणि इथे पार्किंग आहे. तर इथून तुम्ही गाडी आतमध्ये घेऊन जाऊ शकत नाही. फक्त तिकडचे जे स्थानिक लोक असतात त्यांच्याच गाड्यांना आतमध्ये परवानगी आहे वाटते. आणि इथून मंदिर थोडं लांब आहे, म्हणजे 100-200 मीटर असेल. आणि या रोडवर तुम्हाला छोटे छोटे दुकानं दिसतील आणि स्टॉल्स दिसतील खाण्यापिण्याच्या पदार्थांचे, कपड्यांची आणि इतरही. आमच्या ड्रायव्हरने आम्हाला माहिती दिली की मंगेशी मंदिर हे 5 वाजेपर्यंतच फक्त टुरिस्टसाठी चालू असते. त्यानंतर ते स्थानिक नागरिकांसाठी चालू असते. जर तुम्ही मंगेशी मंदिरात दर्शनाला येत असाल तर तुम्ही 5च्या अगोदर या. मंदिराकडे जाता जाता हे हिरवगार शेत दिसलं, जे की खूप सुंदर दिसतंय, एकदम हिरवगार. मग पुढे काढा, पुढे या. पाय हां हो. मंदिराच्या परिसरात खूप सारे स्टॉल लागले आहेत. चकली बघा, मम्मीला विचारा. तर हा आहे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर, आणि मंदिराच्या मागे पण एक मंदिर आहे छोटंसं.
इथे जत्रा आहे वाटते. तर मंदिराच्या परिसरात खूप सारे स्टॉल लागले आहेत. इथे खेळण्यांचा स्टॉल आहे, प्लॅस्टिकची खेळणी. तिथे पण कसलं तरी स्टॉल आहे. बांगड्यांचा स्टॉल आहे. इथे सुद्धा कानातले आणि आहेत. मंगेशी मंदिरात जत्रा महोत्सव 2026 चालू आहे वाटते. 26, 27, 28, 31 पर्यंतचे विविध कार्यक्रम इथे लावलेले आहेत आणि त्यामुळेच मंदिराला सजावट आणि सुद्धा केलेली आहे. श्री मंदिरात आज जत्रा आहे हे आम्हाला माहीत नव्हतं. तर जत्रेमुळे आम्ही 5च्या नंतर येऊन सुद्धा आम्हाला लकीली दर्शन मिळालं. तर आता आम्ही मंगेशी मंदिराकडून निघालो आणि आता 6:15 वाजले आहेत आणि आम्ही चाललो आहे करमाळी स्टेशनला. मंगेशी मंदिरापासून ते करमाळी रेल्वे स्टेशनचं अंतर आहे 13 किलोमीटर जवळजवळ आणि त्यासाठी 20 ते 30 मिनटं लागतात. तर आम्ही आता 7 वाजेपर्यंत तिथे पोचू. करमाळी स्टेशनला जाताना हा रस्ता बघून मला जुन्या मुंबई गोवा हायवेची आठवण आली. सेम टाइम पे बराबर है. नहीं, कल है ना 8 बजे निकला था. अभी देखना पड़ेगा. वो मडगांव से 7 बजे वगैरह छूटता है. तो तभी वो पता चलता है कि आज क्या है. मडगांव से. हाँ, मडगांव से. आता पोचलो करमाळी स्टेशनला. तर आमची रिटर्नची ट्रेन आहे कोकण कन्या 7:30 वाजता. इथे रिक्षा उभ्या आहेत, पार्किंग आहे, ते टॅक्सी उभ्या आहेत. ते तिकीट काउंटर, ते नाश्ता पाणीसाठी स्टॉल. ह्या गाड्या सुटतात. कोकण कन्या एक्सप्रेस 9:30. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ला जाणारी गाडी नंबर 2
0112 मडगाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोंकण कन्या सुपरफास्ट एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आली आहे. भारी आहे. या गाडीनं आगमन झालेल्या प्रवाशांचं आम्ही स्वागत करतो. कृपया ध्यान दीजिए मडगाव से आने वाली छत्रपति शिवाजी अप्पर मारलाय. टर्मिनस को जाने वाली गाड़ी नंबर 2 मडगाव जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.